स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे प्रस्ताव दिला। त्यावर उद्धव ठाकरेंनी तयारी दर्शवली, मात्र अटी आणि शर्ती ठेवल्या। दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार का, पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे, पण मग बाकीच्यांना या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी टाळी दिली आणि त्या टाळीला उद्धव ठाकरेंनी अटी शर्तींसह प्रतिसाद दिला। त्यामुळे पुन्हा दोघे भाऊ एकत्र येणार का, यावरून राजकीय खल सुरू झाला। पण उद्धव ठाकरे राज ठाकरेंसमोर दोन अटी आहेत। पहिली अट म्हणजे भाजप आणि एसनशी अर्थात शिंदेंच्या शिवसेनेसोबत राजकीय संबंध नको, आणि दुसरी अट कळत किंवा नकळत भाजप शिंदेंच्या नेत्यांशी भेटीगाठी किंवा पाठिंबा देणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायची। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय, आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे, आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं, आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आदर स्वागत, त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा, आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही। महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली, ज्यात महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरेंसोबतची किरकोळ भांडणं मिटवण्याची तयारी दर्शवली। अर्थात आपण याआधी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्यासाठी तयार होतोच, पण तशी उद्धव ठाकरेंची तयारी आहे का, असा सवाल करून पुन्हा बॉल उद्धव ठाकरेंच्या गोटात टाकला। ज्याला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना। तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं। प्रश्न असा आहे ना, मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो आपण त्याला इगो मध्ये आणत नाही। विश करणं काय आमच्या हातात आहे, ते काय म्हणतात त्याला रियालिटी मध्ये आणणं नाही। बघू, प्रश्न असा आहे ना, मी मगाशी तेच म्हटलं ना तुम्हाला की या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि माझ्यासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा आहे। मराठी माणूस जास्त सगळ्यात खूप माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो। महाराष्ट्राचा इतिहास माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय,
आणि ती गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासमोर कुठचीही भांडण आणि वाद मला असं वाटतं अत्यंत दुय्यम तिय्यम दर्जाचं आणि अत्यंत फालतू गोष्टी आहेत. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. ऑफर देणारे हे, रिस्पॉन्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे, सांगणारे ते, मी काय बोलायचं याच्यावर? त्यांना विचारा, मला काय विचारताय त्याच्यावर? उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या प्रस्तावाला थेट धुडकावून लावलं नसलं तरी मनसे अर्थात राज ठाकरेंना अटी शर्थींच्या नियमात बांधलं. सध्या भाजप आणि मनसेच्या नेत्यांचं राज ठाकरेंच्या घरी येणं जाणं आणि स्नेहभोजन सुरू झालं. ते आधी थांबलं पाहिजे. त्यावर मनसेनेही रोखठोक पलटवार केला. 2019 मध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आज भाजप उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने महाराष्ट्रद्रोही असता का? बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है. आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ. ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे. ये हमारी भूमिका है. ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है. क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलने दो, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे. तो हमारे यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो जरूर हम आपसे बात करेंगे. माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे. जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. आटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं, हे मला कुठं पटत नाही. राजसाहेबाच्या बोलण्यात काय होतं, मला वैयक्तिक काही अहंकार नाही, मी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहे. सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही, शिवरायाची शपथ घेऊन या, मग आपण पाहू. म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलवत असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर 25 वर्ष तुम्ही केला, त्या भाजपनं तुम्हाला भरलेल्या ताटावून उठवलं, त्या एकनाथ शिंदेनं तुमच्या तोंडाचा घास पळवला, म्हणून तुम्ही आज ही भाषा वापरताय. तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्ही एकत्र येऊ. आम्हाला यापूर्वीचे अनुभव आहेत, ते अनुभव काही फार चांगले नाही आहेत. जर तुम्हाला एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या धर्मासाठी, मराठी माणसासाठी, तर मोकळे मानाने एकत्र या, कुठलीही अट ठेवू नका. राज ठाकरेंच्या प्रस्तावानंतर एक बाब स्पष्ट झाली की भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना राज ठाकरेंनी घरापासून दूर ठेवावं असं उद्धव ठाकरेंना हमी पाहिजे. तर दुसरीकडे शपथ घेण्याच्या अटी तसं शर्थी मनसेला मान्य नाही. दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.